पश्चिम महाराष्ट्र पाहिला, त्याचबरोबरीने आपण उत्तर महाराष्ट्रातली स्थिती पाहिली। आता विदर्भाकडे वळूयात। निम्न वर्धा धरणाचे 5 दरवाजे उघडलेत। 30 सेंटीमीटरनं हे दरवाजे उघडण्यात आलेत। तर 5 दरवाजे हे उघडले गेलेत। धरणातून वर्धा नदी पात्रात पाण्याची आवक होताना पाहायला मिळते। नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे। माहिती घेऊयात, निलेश बंगाले आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निलेश, एकीकडे पाण्याची सोय तर झालेली आहे, मात्र जे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत 3 सेंटीमीटरनं, त्याचा काय परिणाम होऊ शकतो? कुठे कुठे अलर्ट आणि सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत? नक्कीच प्रज्ञा, आपण जर बघितलं तर गेल्या 15 दिवसापासून वर्ध्यामध्ये पावसाची रिमझिम ही चालूच आहे। शेतामध्ये शेतकऱ्यांनी 8 दिवसापासून पाय ठेवलेला नाही आहे। प्रारंभी पावसाची परिस्थिती गंभीरच आहे, परंतु आता जे पश्चिम विदर्भातलं सर्वात मोठं धरण आहे अप्पर वर्धा, हे सुद्धा आता जे सकाळी 7 वाजता आपल्याला आकडेवारी मिळालेली आहे, हे 78.27% भरलेलं आहे। आणि तिकडे निम्न वर्धा धरण सुद्धा हे चांगलंच भरलं आहे। त्यामुळे त्या निम्न वर्धा धरणाचे दरवाजे काल 4 वाजताच 5 दरवाजे उघडण्यात आले होते। आणि जे पश्चिम विदर्भातलं सर्वात मोठं धरण आहे अप्पर वर्धा, या धरणाचे 3 दरवाजे आज दुपारी 12 वाजता उघडण्यात येणार आहे। हे पश्चिम विदर्भातलं सर्वात मोठं धरण असून या धरणावर बहुतांश गावांचा पाणीपुरवठा हा अवलंबून असतो। या धरणातलं पाणी जे आहे हे वर्धा नदीच्या पात्रात सोडण्यात येणार असून आपण जर बघितलं तर या धरणाला 13 दरवाजे आहे आणि सर्वात मोठं धरण आहे। या धरणावर मोठा जो समुदाय आहे हा टिकून असतो। याच्यामध्ये 20 सेंटीमीटरने हे दरवाजे उघडण्यात येणार आहे आणि 90 दशलक्ष जे आहे हे पाणी हे वर्धा नदीच्या पात्रात सोडण्यात येणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी निलेश।